सभापती महोदय, देतो ना, शेवट ठेवताना मंदिरातली आपली दान सूचना पेटी मान्य. फुटले सभापती महोदय, तुम्हाला शेवटच्या अगोदर. आणि इकडे टीएटीचा पेपर फुटला. हो, खर तर दादाभाऊ, जेव्हा मंदिरातली दान पेटी फुटतं तेव्हा भावनेचा खून होतं, पण जेव्हा पेपर फुटतं तेव्हा कष्टकऱ्यांच्या स्वप्नाचा खून होतं. तुम्हाला मला माहित आहे का, तुम्ही आम्ही सगळे बऱ्यापैकी असणारे लोक इथे उपस्थित आहे, ज्यांच्या खिशात किमान पैसा अजून 10 वर्ष जगण्या एवढा आहे, त्या लोकांना याचं काही फार महत्व वाटतं असं मला वाटत नाही. सभापती महोदय, तुम्ही सांगा, एखादा पेपर जेव्हा फुटतं तेव्हा गरीबाच्या पोराचं मरण कसं होतं? 5 ते 10 लाख विद्यार्थीचा अभ्यास करत असतं, रक्ताचं पाणी करत असतं सभापती महोदय, आणि अशा वेळेस जेव्हा पेपर फुटता असा येतं त्यावेळेस आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दादाभाऊ, आपण खऱ्या अर्थानं यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. प्रस्ताव सन्मान्य वाचलाय ना? प्रस्तावावरच आहे. परीक्षा ऑनलाईन जे करप्शन हे आहे, घोटाळा 260 मध्ये तेच इथं आपण बोलतोय. मी त्याच विषयावर बोलतोय. सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना पेपर फुटीचा कायदा आणला, आणि मग पेपर फुटीच्या कायद्यामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग फार महत्वाचा आहे. पण हे सगळं असताना जर आज आकडेवारी जर पाहिली सभापती महोदय, 2002 ते 2025 या कालावधीत 45 वेळा पेपर फुटले. 45 वेळा. किमान आपण 1658 लोकांना अटक केली. 925 जणांविरुद्ध आरोप दाखल झाले, आणि 18 लोकांवर फक्त त्यांच्यावर दोषारोप म्हणजे त्यांच्या सजा सुनावल्या गेली. एवढा कमी आकडा आहे. आणि आत्महत्या किती झाल्या? 2012 ते 2022 काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सरकार कोणाचं जरी राहिलं ते सामान्य माणसाचं किती आहे, त्या सामान्य माणसासाठी किती उभं राहतं हे फार महत्वाचं आहे. भारतामध्ये, मी भारताचा आकडा सांगतोय, 2012-22 मध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या भारतासाठी शोभेचा विषय नाही आहे, हा गर्वाचा विषय नाही आहे. तुमच्या आमचे पोरं तिकडे परीक्षा देत नाही म्हणून ते पेपर रोज फुटले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर लोक घरात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये 2012-2022 मध्ये 415 लोकांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मग असं सगळं असताना आपण जर पाहतोय का याच्यामध्ये जर सुधारणाच येत नसेल, एक मात्र ती